नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर सकाळी सगळे कामं वगैरे आवरली. म्हणलं दुपारून याच्यावर खूप ह्या ग्लासवर धूळती झाली, सारखं साफ करणं लागतंय. सर अस्तव्यस्तच पसारा पडलेला तर सगळं एकदा क्लीन ते केलं. कपाटाही आवरायचं होतं म्हणून म्हणलं नंतर आता कपाट आवरावं. तर संध्याकाळच्या वेळेला नाही का 4-5च्या दरम्यान मुलं हे आणि सगळेच जण संध्याकाळच्या वेळेला आंघोळ करतात. तर म्हणलं संध्याकाळचेच कपडे आपले धुवून टाकावं, नाहीतर माझे कपडे सकाळी 7लाच होत असतात. सगळे मी आंघोळ केली, खूप गरमी होत होती. आंघोळ केली आणि नंतर परत एकदा मी बोर सुरू केला, आणखी ओली झाली. नंतर परत चेंज करावं लागलं मला. तर म्हणलं चला आता आपण 4च्या वेळेला चहा ठेवत, कारण की मी संध्याकाळी चहा घेत असते अर्धा कप. सकाळी काय मी चहा घेत नाही उष्णता असल्यामुळे. तर आता ते सवय असली चहाची तर एकदम पण सुटत नाही, म्हणून एक टाईम मी घेत असते. तर फ्रीजमध्ये सकाळी दूध ठेवलेले, तर अशी साय मी रोज काढून ठेवत असते तूप बनवण्यासाठी. तरी माझी 5-6 दिवसाची साय आहे बघा. आणि शिळं पण दूध होतं सकाळचं, कारण की आई ते गावाला गेलेले होते, आता आलेलेत. तर दूध असं उरत होतं, मग म्हणलं आधी त्याच दुधाचा चहा करावं. आणि आमची प्रांजलचं चालतंय मधातच, मला चहा नाही प्यायचा, मला अशी काकडी ते कापून दे. तर तिला कापून दिली, खूप अशी ताजी रेल्वेमध्ये अशी काकडी मसाला वगैरे लावून भेटत असते, तर म्हणत होती मला तशी बनवून दे. तर चहा वगैरे झाली. मुलांना खायचं होतं फ्रेंच फ्राईज, खूप मोठे बटाटे आणलेले होते, तर त्यांनाही नंतर फ्रेंच फ्राईज वगैरे बनवून दिलं. संध्याकाळची जेवणं वगैरे झालेली आहेत बघा. आमचा एक काहीतरी एक अशी कॉमेडी झाली म्हणून हसतेच. तर हे बघा प्रांजल, आम्ही खालच्या रूममध्ये आहोत, सगळं इथे मालच पडलेला आहे. हे बघा, हे बघा. आणि तुम्हाला एक दाखवायचं आहे आणखी. तर हे बघा, आमचा राजवीर आलेला आहे. 1-2 दिवसामध्येच आलेला आहे राजवीर. करमलं का लाला मुंबईला? मग करमलं ना? त्याला येऊ वाटत नव्हतं, पण आता शाळा पण सुरू होणार आहेत, मग लवकर आले त्यासाठीच. वया घ्यायच्यात ना. तर चला आता आम्हाला जायचं आहे. मुलांची बॅग आणि वह्या ही असं त्यांचे शाळेचे गणवेश ते सुद्धा घ्यायचेत. तर चला मग आपण डायरेक्ट दुकानात भेटूया. तर आम्ही 2-4 असे दुकानं बघितले, बॅग हाऊस. घराजवळ पण एक होतं, पण म्हणावं तसे काही आम्हाला काही आवडले नाही. तर एका दुकानामध्ये गेलो, तिथं छान होत्या बॅग. आणि जे घराजवळ आहे त्याचे इथे म्हणजे असं कपडाही चांगला नव्हता बॅगचा, आणि किमती जास्त वाटत होत्या. तर इथं कपडाही चांगला होता आणि रिजनेबल वाटल्या, थोड्या प्राईस पण रिजनेबल होती. तर आपण घ्यावं तशा आहेत, 500पासून 1000-2000पर्यंत सुद्धा बॅग आहेत. तर 2-3 अशा आम्ही बघितल्या. एका कलरमध्येच होत्या, काही वेगवेगळ्या पण होत्या, पण मुलं कधी मळवतात असं घाण होत्यात. तर मला असे मळखाऊच बॅग बरी आहे, कारण की अशी जास्त ह्याची घेतली ना तर ते लगेच घाण होती. तर सारखं मुलांची बॅगसुद्धा साफ करणं लागत असते, 1-2 महिन्याला धुवूनच लागते. तर खूप छान छान अशा ट्रॅव्हल्स पण बॅग होत्या तिथे. आणि वह्या, पुस्तकं आणि ड्रेससुद्धा घ्यायला गेलो, पण पाऊल ठेवायला सुद्धा जागा नाही. आतमध्ये एवढी गर्दी होती ना, तर मग दुसऱ्या दिवशी घ्यावं. तर मग येता मस्तपैकी असा ऊसाचा रसही पिला आम्ही. हे बघा, हे राजवीरला बॅग आणलेली आहे. कितीच महाग झाले काही पण. असं मार्केटमध्ये गेलं तर बघा, आता ही 1250 रुपयाची बॅग आहे. पण मला वाटतं ह्याची गॅरंटी दिली का रे त्यांनी, काहीतरी म्हणे 2 वर्ष काय. 2 वर्षाची वॉरंटी का काय. छान, याचा कपडा पण छान आहे आणि चेनसुद्धा छान आहेत. हे बघा, असं एखाद्या वेळेस जर कुठं ट्रॅव्हलिंगला जायला सुद्धा त्याला चांगली बॅग आहे. त्याची पूर्ण बॅगच फाटली होती. आणि ही बघा, ही प्रांजलची बॅग, अभ्यास करता तिचीसुद्धा गेल्या वर्षीच घेतलेली बॅग आहे. ही किती 1000 रुपयाची होती, तर त्यांनी डिस्काउंटमध्ये 1100 रुपयाला दिलेली बघा आम्हाला ही बॅग. तर राजवीरच्या आवडीनेच घेतलेली ही बॅग. मी दुसरी पसंत नाही, मला वाटते ती आणि ही मी जे दुसरी म्हणत होते सेम होती. कलर थोडंसं असं वेगळी होतं, चेनमध्ये थोडा फरक होता. अशी वेगळ्याच ह्याच्यामध्ये चेन होती बघा. आवडली का मग तुला? आवडली. हे बघा, आमच्या प्रांजलने का अभ्यास करता आली आमच्यासोबत. तीसुद्धा म्हणते मला दुसरी बॅग घ्या, पण म्हणलं नको, चांगली असताना ही पण काय, ह्याचं पण लेदर ते छान आहे सगळंच, म्हणून काही तिला काय घेतली नाही. फक्त तिची काय झालं हे प्रॉब्लेम, हे एकच चेन निघालेली बघा.
आणि ना मी एकदा धुतली होती आणि असं ब्रशनी घासलं तर तेव्हापासून ती चेन अशी खराब झाली ती बघा. राजवीरची बॅग चांगली आहे रे. ती अगोदरची खूप छोटी होती बघ. हां हां, पण तिचं लेदर ते चांगलं होतं ना म्हणून ती टिकली. ही पण भारी. हां, त्याच्याकडनं बॅगच नव्हती राजवीरकडं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही नक्कीच सांगा. आणि राजवीराने आम्ही आलो होतो सोबत. प्रांजल आणि तिचे पप्पा मागच राहिले होते बघा. तिला काहीतरी आणायचं होतं खायला. आम्ही येताना उसाचा रस पिला. तीही पिली. तिला अगोदर नको म्हणली प्यायचा नाही, पण नंतर पी म्हणलं छान आहे गार. येताना हे असलं काय घेऊन येते काय माहिती आहे बघा. हे काय लेस कुरकुरे माझी फेवरेट. अजून हे पण आणले. काय घेऊन आलीस? काढला मी काय काढलं असं लेकरांना असं दुकानचं खाल्ल्यावर घरी जेवण कसं करू वाटन. आज मला उपवासच आहे. हा, खाऊन पिऊन आमच्या राजवीरचा उपवास आहे. आता जेवला नाही ते दुपारी जेवलेला अभ्यास करता करता. हा, तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा. आईला दाखवली का बॅग कधी? आईला का ते काय दाखवायला लागला नाही, त्या फोनवर बोलतात कोणाला तरी. तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबही करा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय हां, तर तोपर्यंत बाय.